2, 3. नमस्कार. 21 जून 2025 जागतिक योग दिन. या कार्यक्रमामध्ये एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण शरीर शिथिल व्यायाम, त्यामध्ये मानेचा, खांद्याचा, कमरेचा, पायाचा आपण शिकलो. आणि या शरीर शिथिल व्यायामातून सांधे, नाड्या, शिरा, स्नायू, लिगामेंट्स सैल आणि शिथिल करण्याचा प्रयत्न केला, आसनाची तयारी केली. आता आपण प्रत्यक्ष आसनाकडे वळणार आहोत. आसनामध्ये दंड स्थितीतील असणे, बैठक स्थितीमधील असणे, बसून असणे आणि पोटावर पाठीवरील म्हणजेच हा आसनाचा एकंदर अभ्यास प्रत्येक स्थितीमध्ये आहे. आपण आज उभारलेल्या स्थितीमध्ये म्हणजे दंड स्थितीमधील पहिलं आसन ताडासनाचा आपण सर्वजण अभ्यास करणार आहोत. चला सर्वजण तयार रहा. प्रत्यक्ष आसनाला आपण आता सुरुवात करूया, कृती करूया. सूचनेकडे लक्ष द्या. दोन्ही पायामध्ये थोडंसं 2 इंचाचं अंतर घ्या. अंतर घेतलं का दोन्ही हात एकमेकामध्ये गुंफा आणि समोर घ्या, छातीच्या समोर. तळहात समोर घ्या. घेतले का? ओके. आता श्वास घेत घेत दोन्ही हात हळूहळू वरच्या दिशेला घ्या आणि यासोबत टाचा वर उचला. अतिशय सुंदर रीतीने आपण हे आसन करत आहोत. वरच्या दिशेला शरीर खेचलेलं आहे, ताणलेलं आहे, टाचा वर आहेत. आता आपण श्वसन मात्र चालू ठेवा, श्वास रोखू नका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आसन आता आपण सोडणार आहोत. सावकाश टाचा हळूहळू खाली. दोन्ही हात समोरच्या बाजूला घ्यायचा. श्वास सोडत सावकाश. हळूहळू दोन्ही हात श्वास सोडत सोडत मांडीकडे. स्वस्थ शरीर, विश्रांती. हे आसन स्थिरमय, सुखमय करण्याचा आपण प्रयत्न केला. योगाच्या अभ्यासामध्ये स्थिरमय, सुखमय आसन व्हावं असं पतंजली मुनींना प्रत्येक आसन करताना वाटतं. स्वात्मारामानी हठ प्रदीपिकेमध्ये हठस्य प्रथमांगत्वात आसनम पूर्वमुच्यते कुर्यात आसनम स्थैर्यम आरोग्यम चांगलाघवम. कुर्यात आसनम स्थैर्यम, हे आसन स्थिर आणि चांगलाघवम म्हणजे सैल, शिथिल, ताणमुक्त तर आहेच आणि लवचिकता आणि आरोग्य प्राप्त करून देणारं आसन आहे असं सांगितले. या आसनाच्या अभ्यासातून आपल्याला जो काही लाभ मिळणार आहे तो म्हणजे एक, शरीराला स्थिरता प्राप्त होईल. त्याचप्रमाणे पाठीच्या कण्यातील ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांना चालना मिळेल. प्राणशक्तीचं वहन सुरू होईल. पाठीच्या कण्यामध्ये जो मज्जारज्जू गेलाय त्याच्या मज्जारज्जूच्या मुळाशी, मज्जातंतूंना ताज्या रक्ताचा पुरवठा मिळेल आणि यातूनच संपूर्ण आरोग्य आपल्याला प्राप्त होणार आहे. हे आसन उंची वाढवण्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे. फक्त याच्यामध्ये आपण दक्षता काय घेणार आहोत, कोण करायचं नाही हेही लक्षात ठेवूया. हे आसन ज्यांना हृदय विकार आहे त्यांनी सावकाश, शिस्तीत, हळुवारपणे करावं. त्याचप्रमाणे ज्यांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास आहे, पायाच्या शिरांचा त्रास आहे, त्यांनी मात्र टाचा न उचलता आसन करणं आवश्यक आहे.